नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुबोध देशमुख. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्टेरॉल आहे तरी काय? तर कोलेस्ट्रॉल हा एक चरबीसारखा किंवा मेणासारखा एक पदार्थ आहे की जो आपलं लिव्हरच तयार करत असतं. आता ह्या कोलेस्ट्रॉलशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी आहेत आणि ह्या पेशींचं जे वरचं आवरण जे आहे, ज्याला सेल मेम्ब्रेन असं म्हणतात, हे कोलेस्ट्रॉलने बनलेलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या लिव्हरमधून जे बाईल तयार होतं किंवा आपण साध्या भाषेमध्ये म्हणू की पित्त तयार होतं, हे कोलेस्ट्रॉलने बनलेलं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक प्रकारचे स्टिरॉइड हॉर्मोन्स जसं की इस्ट्रोजन, कॉर्टिसॉल हे बनण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. आता हे कोलेस्ट्रॉल आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपलं लिव्हर बनवत असतं. परंतु जर आपण बाहेरून म्हणजे आहारातून जर कोलेस्ट्रॉल आतमध्ये घेतलं तर मात्र मग कोलेस्ट्रॉलची पातळी रक्तामधली वाढते आणि मग प्रॉब्लेम होतात. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू की कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते. धन्यवाद.